नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे राज्यातील अनेक भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला तर काही ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे। मात्र पुढील 24 तासात पुन्हा एकदा काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार आहे। तर हे कोणकोणते जिल्हे व तालुके असणार आहे सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर तुमच्या गावातील व तुमच्या येथील हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। शेतकरी मित्रांनो, पुढील 24 तासात गोंदिया वारसावणी या भागात जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। तर भंडारा उमरेड या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील। तर नागपूरमध्ये सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल। त्यानंतर गडचिरोली या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा मुसळधार पाऊस होईल। तर अनेक ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस या भागात सुद्धा बघायला मिळणार आहे। तर चंद्रपूर वणी या ठिकाणी सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळेल। त्यानंतर नांदेड वाघोला उमरखेड पुसद हिंगोली जिंतूर परभणी वाशिम या भागात तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील व इतर ठिकाणी आपल्याला हलका पाऊस व ढगाळ वातावरण बघायला मिळेल। त्यानंतर अकोला खामगाव अकोट अमरावती कारंजा यवतमाळ वर्धा आर्वी या भागात सुद्धा ढगाळ वातावरण बघायला मिळेल। तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसू शकत्या। तर चिखली सिल्लोड जळगाव पारोळा शिरपूर धुळे पारोळा मालेगाव चाळीसगाव मनमाड वैजापूर छत्रपती संभाजीनगर जालना पैठण या भागांमध्ये आपल्याला पावसाची उघडीप दिसेल। तुरळक ठिकाणी काही ठिकाणी ढगाळ वातावरण होऊन हलका पाऊस पडू शकतो। त्यानंतर नवापूर नंदुरबार या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण राहील। तर शिरपूर धुळे साक्री या भागात सुद्धा ढगाळ वातावरण राहील। त्यानंतर बघूया अहमदनगर दौंड जामखेड करमाळा या भागात सुद्धा पावसाची उघडीप दिसेल। तर केज पेठ बार्शी तुळजापूर या भागात आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस व हलका पाऊस बघायला मिळेल। त्यानंतर खोपोली कल्याण डोंबिवली वाडा इगतपुरी पालघर मुंबई या ठिकाणी काही ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा तर इगतपुरीमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक भागात बघायला मिळू शकतो। त्यानंतर गोरेगाव खोपोली चिपळूण रत्नागिरी या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे राज्यात काही भागात आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळणार आहे। तुम्हाला जरी छोटीशी माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा। अशाच प्रकारच्या पावसाविषयक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद।